मी विशाल कोळगे, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष। आज विरोधकाची भूमिका ही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी चोखपणे राबवत आहे आणि त्या भूमिका राबवताना, विरोधकाच्या भूमिका राबवताना आत्ताचे आमदार, खासदार यांना हा विरोधक म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी ठामपणे करत आहे। आणि ते करत असताना आज नेवासा तालुका असो, राहता तालुका असो, कोपरगाव तालुका असो, पूर्ण जिल्हाभर, उत्तर अहमदनगर जिल्हाभर ते मोर्चे, आंदोलन हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी करत आहेत। आणि आमचे नेते माननीय संजयजी सुखदान यांनी नेवासा तालुक्यात जे आंदोलन केलं तर हा पक्षाचा प्रोटोकॉल न करता जो शासनाचा, तर त्या ठिकाणी आज एक म्हणजे आमदाराच्या मुलाला जर प्रोटोकॉल पाळायचा असेल तर म्हणजे ही संविधानिक बाब नाही, ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं हे प्रकार दिसत नाही। वंचित बहुजन आघाडी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढत होती आणि त्यासाठी आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते संजयजी सुखदान हे तिथे गेलेले। वैयक्तिक हा वाद घेऊ नका, आमचं म्हणणं आहे सर्व आत्ताच्या सत्ताधारी पक्षालाही सांगणं आहे का हे वैयक्तिक नाही, ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी केलेली चालू असलेली लढाई वंचित बहुजन आघाडीला लढत। आणि त्यात जर त्या कामात तुम्ही जर ते वैयक्तिक घेणार असाल तर तसंही होऊ द्या, वंचित बहुजन आघाडी ठामपणे लढण्यास सक्षम आहे। वैयक्तिक तुम्ही जर कोणाचं नावाने, कोणाचा वापर करून पदाचा गैरवापर जर करत असाल तर नक्कीच याच्या यापुढील काळात वंचित बहुजन आघाडी आपल्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार।